नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आपला कोणता विषय झाला होता? पाचवशील सुरामेरय मज्जपमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। हे शील याचा आपण अभ्यास केला होता। आता पुढे सहावं शील कोणतं आहे? विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि। विकाल म्हणजे काय? काल आणि विकाल। काही जागेवर आपण असं म्हणतो की अकाली यामध्ये वेळेवर न येणे, अवेळी। अशाच प्रकारे विकाल म्हणजे काळ, योग्य काळ नाही, त्या ठिकाणी त्याला बुद्धांनी विकाल म्हटलेलं आहे। काळानुसार जे काम केलं नाही ते अवेळी करण्यात आलेलं आहे, ते विकाल। भोजनाविषयी भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे की विकाल भोजना एक सूत्र आहे, त्यामध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे। भक्ते देशक सुत्त, भक्तोदेशक सूत्र आहे अंगुत्तर निकायात। या ठिकाणी भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे की पोट भरण्यासाठी जगणाऱ्या लोकांचे 4 धर्म आहेत, फक्त पोट भरण्यासाठी। तर आपण जे भोजन करतो, आहार घेतो, कशासाठी करतो? जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो? जीवन जगण्यासाठी, खाण्यासाठी? जगण्यासाठी खातो। काही लोक खाण्यासाठी जगतात। त्याच्यामुळे हे खाण्यासाठी जगणारे लोक जे पोट भरतात त्यांचे 4 धर्म आहेत। भगवान बुद्ध म्हणतात की पोट भरणाऱ्या लोकांचे 4 धर्म आहेत। भिक्षूंनो, या 4 धर्माने युक्त पुरुष जो केवळ पोट भरण्याकरिताच या संसारामध्ये आलेला आहे, तो कशासाठी आला या जगामध्ये? फक्त त्याचा उद्देश काय? पोट भरणे। पोट भरण्यासाठीच या संसारामध्ये आलेला आहे। तो व्यक्ती जसा आलेला आहे तसाच पुन्हा नरक गतीमध्ये जाणार आहे, म्हणजे त्याची नरक गती होणार आहे। योनी मनुष्याची मिळणार नाही, त्याला नरक गती, नरक योनी मिळणार। म्हणजे खाण्यासाठी आल्यामुळे या जगामध्ये फक्त त्याचा उद्देश काय? खाणे, पोट भरणे। पोट भरणारा व्यक्ती जसा आला तसाच तो पुन्हा दुसऱ्या योनीमध्ये जातो, जिथे दुःखदायी जीवन आहे, अशा योनीमध्ये पडतो। म्हणून बुद्धाने म्हटलं की जसा आला आहे तसाच तो पुन्हा
दुर्गतीमध्ये पडणार, दुर्गतीचा जन्म त्याला लाभणार. तर या अशा व्यक्तीचे 4 धर्म कोणते? भगवान बुद्ध म्हणतात की या व्यक्तीचे जो दुर्गतीला जाणार आहे याचे 4 धर्म कोणते आणि कशामुळे, कोणत्या धर्मामुळे तो दुर्गतीला जाणार आहे? तर भगवान बुद्ध सांगतात, जो व्यक्ती अनुराग वश आहे, जो आसक्त आहे, राग म्हणजे आसक्ती, त्याच्यामध्ये अनुराग, अनु म्हणजे रत राहणे, आसक्ती बार बार उत्पन्न करणे, त्याला म्हणतात अनुराग. अनुरत, रत राहणे, ह्या एक धर्म. दुसरा आहे द्वेषवश, जो द्वेषाला जागा देतो आणि नेहमी दुसऱ्याचा द्वेष करतो, यामुळे. तिसरा धर्म आहे मोहवश. मोह म्हणजे मूर्खता, अज्ञानता, मूढता, या मोहामुळे. आणि चौथा धर्म आहे भयवश, आणि भीतीमुळे, भयामुळे तो कुपथगामी होत असतो, वाईट मार्गाचा प्रवासी होतो, योग्य मार्गावर राहत नाही. असा व्यक्ती या भक्तोद्देशक म्हणजे संसारामध्ये फक्त भात खाऊन पोट भरण्याच्या उद्देशाने या जगात आलेला आहे. भात खाऊन पोट भरणे असं कोण करते? दिवसभर आपल्या शरीराला फुगवत राहतो, फक्त खातही खात राहतो. कोण करतात असे? जनावर करतात. मग या व्यक्तीमध्ये आणि त्या जनावरात फरक आहे का? खाण्याच्या बाबतीत. कारण जनावरही दिवसभर खातच राहतो, खाण्याचाच विचार करतो, आणि हा मनुष्यसुद्धा या वशमध्ये कोणता ना कोणता काही ना काही खायचं पाहिजेच. हे बनवलं नाही, ते बनवलं नाही, नाही बनवलं तर हॉटेलमध्ये गेला, तिकडे खाल्लं, पार्ट्या राहिल्या, या प्रकारे. दुसरा खातो, त्याच्यामुळे त्याचाही द्वेष करतो. दुसरा खाऊन खातो म्हणून त्या द्वेषापोटी, मोहापोटी, मोह मूर्खतेमुळे जे करायला पाहिजे ते करत नाही, आणि भयापोटी, भीती वाटते त्याला याच्यापुढे काही होईल. म्हणून असा व्यक्ती या संसारामध्ये फक्त भात खाऊन पोट भरण्याच्या उद्देशाने आलेला आहे. असा पुरुष भिक्षूंनो या 4 धर्माने युक्त होऊन जसा आला तसाच पुन्हा नरकामध्ये पडणार. हे 4 धर्म आहे बुद्धाने सांगितलेले, ज्याच्यामुळे मनुष्य पुन्हा जसाच्या तसा नरक गतीला जात असतो, त्याची गती योग्य नसते. परंतु भिक्षूंनो, जो पुरुष या संसारामध्ये भात खाण्याच्या उद्देशाने आला, पण जर या 3 धर्माने युक्त नसेल तर तो या जगात आलेला आहे, भात खातो आहे, त्याला भोजन आवश्यक आहे, भोजन करतो, पण त्याचा उद्देश या 4 धर्मामध्ये रत राहणे नाही आहे. म्हणून या 4 धर्मामध्ये रत राहत नाही. तो व्यक्ती सरळ सरळ सुगतीला प्राप्त करत असतो, सुगती प्राप्त करतो. कोणते 4 धर्म? तो ना तो अनुरागवश आहे, तो न द्वेषवश आहे, न मोहवश आहे, ना भयवश आहे. या 4ही मार्गापासून दूर आहे, म्हणून तो कुपथगामी, वाईट मार्गाचा प्रवासी होऊ शकत नाही. तसेच सत्य मार्गावर चालत असतो, तो भोजन करतो. पण भोजन कशासाठी करतो? आपण भोजन कशासाठी करत असतो?
मग तुम्हाला उपसताला गाथा दिलेली आहे, ती पाठ केली का? नाही केली. मग जे मनन करत नाही, भोजनाचं मनन केलं जातो, त्याच्यामुळे कोणत्याही पदार्थामध्ये अनुरक्त राहत नाही, आपण आसक्त राहत नाही, आवडीनिवडी राहत नाही. नाहीतर मग पाय आदळणे, हे माझ्या आवडीचं नाही आहे, मी नाही खात, गुस्सा करणे, जे बनवणाऱ्याचा द्वेष करणे, हेच का बनवलं आज, कारलेच का बनवले, नाही खात मी, वांगेच का बनवले. या प्रकारे ज्या भोजनाच्या वस्तूमध्ये आसक्ती आहे ती निघून जाते. केव्हा? जेव्हा आपण अनुरत राहत नाही, बनवणाऱ्यांना हे का बनवलं, ते का बनवलं द्वेष करत नाही, किंवा एखाद्या वस्तूच्या आहारी जात नाही, मोह नाही, किंवा कुठल्या प्रकारे आपल्याला ते वस्तूनं असं होते का तसं होते भय नाही. म्हणून त्या 4 प्रकारच्या या विकारापासून, धर्मापासून आपण दूर राहत असतो. तो भोजन का करतो? म्हणून भिक्षू लोकांना मनन करायला सांगितलं बुद्धांनी. पटिसंखा योनिसो पिंडपातं पटी सेवामी नेव दवाय न मदाय न मंडनाय न विभूषणाय यावदेव इमस काय सटितिया यापनाय विहिंग सुपरदियाय ब्रह्मचर्यानुग्रहाय इति पुराणंच वेदनं पडियंखामी नवंच वेदनं नौपादेशामी यात्राच मे भविष्यति अनवज्यताच भासो विहारो चाती. भगवान बुद्धांनी काय सांगितलं आहे भिक्षूंना मनन करायला? की मी हे जे भोजन करीत आहे हे कशासाठी आहे? ना मोज मस्ती करिता, ना शरीर फुगवण्याकरिता, ना सुंदरता सौंदर्य वाढवण्याकरिता, याकरिता भोजन करीत नाही आहे. मग कशासाठी करत असतो? भोजन कशासाठी करत असतो? इति पुराणंच वेदनं पटियंखामी, पुराण्या भुकेच्या वेदना, भुकेचा रोग नष्ट करण्याकरिता. इति पुराणंच वेदनं पटियंखामी नवंच वेदनं न उपादेशामी, नवीन वेदना, नवीन रोग उत्पन्न होऊ नये. यात्राच मे भविष्यति अनवज्यताच फासो विहारो चाती, मला माझी जीवन यात्रा भविष्यामध्ये सुखरूप चालावी याकरिता मी भोजन करीत आहे. तो याकरिता भोजन करत असतो. माझी जीवन यात्रा सुखपूर्वक चालावी, शरीर यात्रा सुखपूर्वक चालावी, हा उद्देश असतो भोजनाच्या मागचा. ना चवीसाठी, ना मोजमस्तीसाठी, ना शरीर फुगवण्यासाठी, ना सौंदर्य वाढवण्यासाठी, ना खेळण्या बागडण्यासाठी, यासाठी काही भोजन करत नाही. या प्रकारे भगवान बुद्धांनी भोजनाचं मनन करायला सांगितलं. आपण चिंतन मनन केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याबद्दल आसक्ती राहत नाही, चित्त अनुरक्त राहत नाही, त्यापासून बाहेर निघतो. या प्रकारे वेळेवर भोजन, अवेळी भोजन. आता भोजन पचण्यासाठी कालावधी किती असतो? किती घंटे लागतात? 12 घंटे लागते. 12 तास भोजन पचायला 12 घंटे लागतात. सकाळी 11 ते 12ला भोजन केलं तर कधीपर्यंत भोजन नाही करायचं आहे? रात्रीचे 12पर्यंत भोजन करायचं नाही. म्हणजे किती घंटे लागले पचायला? 12 घंटे लागते. त्याच्यानंतरचं भोजन काळानुसार आहे, कालिक आहे, विकाल नाही. त्याच्यानंतर 12च्या नंतरचं केलेलं भोजन विकाल नाही आहे, विकार काढत नाही. हे भोजन पडून राहते. रात्रीला केलेलं भोजन पचत नाही,
पडून राहते. मग ते काय होते, सडते, पोटातल्या पोटात सडते. आणि ते सडल्यामुळे काय होते, आपल्या पोटामध्ये गॅस उत्पन्न होणार. ते गॅस इकडे तिकडे पूर्ण शरीरात घुमणार, पूर्ण शरीर आखडून टाकणार, बसू देणार नाही. पूर्ण डोक्यापर्यंत मानेच्या नसा, पाठीचे सर्व कणा पूर्ण फुगवून टाकणार. कशामुळे, अवेळी केलेल्या भोजनाचा परिणाम की पचाला वेळ मिळाला नाही, त्यामुळे त्याचं अपचन होते, ते तसंच पोटात पडून राहते. त्याच्यामुळे अजीर्ण झाल्यावर डकार येतात, गॅस वाढते. ती गॅस आपल्यासाठी हानिकारक आहे. ती गॅस नसामध्ये घुसते, जिथे रक्तवाहिन्या आहे, रक्ताचा प्रवाह होते, त्यासोबत ते कुठेही पसरते पुऱ्या शरीरामध्ये. आणि मग आपल्याला हे मानेच्या नसा लागणे, पाठीचा कणा फुगून येणे, पाठ बाजूला सगळीकडे पोट फुगणे, हा प्रकार होतो. बिमारीचं घर बनते. म्हणून भगवान बुद्धांनी 11 ते 12 भोजन करायचं, एक टाईम. त्यामुळे ते पचते आणि सकाळी सुखरूप चांगल्या प्रकारे प्रसन्न मनाने आपल्याला जाग येतो. आणि जाग आल्यावर पोटामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाही आणि अशी हलनचलन होत नाही. त्यामुळे ध्यानाला बसले, ध्यानही चांगल्या प्रकारे होते, म्हणजे मन स्थिर होते. या प्रकारे भगवान बुद्धांनी वेळेवर भोजन करणे आणि त्या भोजनाचा वापर याकरिता की आपल्या शरीराच्या जीवनयात्रा सुखपूर्वक चालावी याकरिता करावा, असं म्हटलेलं आहे. बरेच लोक भोजन करतात आपल्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी. मला मटणच पाहिजे, मला माल मसाल्याचं पाहिजे, तेल तिखटाचंच पाहिजे, गोडधोडच पाहिजे, म्हणजे जिभेचे लाड पुरवणे. स्वादासाठी भोजन केल्या जात नाही. बरेच लोक म्हणतात आम्ही भोजन घेताना, बंतीजी हे इकडे इकडे सरकवा पात्रात, हे तिकडे तिकडे सरकवा, हे वाटीतच घ्या. आपल्या पोटामध्ये काय खाणे पाडलेले आहे का अलग अलग? खीर एका बाजूला टाका, हे भाजी दुसऱ्या बाजूला टाका, अंड्याचं तिसऱ्याच खाण्यात जाऊ द्या, मच्छी चौथ्याच खाण्यात जाऊ द्या, असं काही आहे का? नाही आहे. त्यामध्ये एकाच जागेवर जाते आणि एकच जठराग्नी काम करते की तो बारीक करून पूर्ण त्याला पास करते. त्याच्यापासून बऱ्याच काही आपल्याला लाभ होतो. काही भोजनाचं ब्लड बनते, रक्त बनते, काही याची एनर्जी बनते, काही वेस्टेज जाते, काही असे म्हणजे आपल्याला लाभ देते ते अन्न. त्यापासून काही भाग आपल्या कामाचा आहे, काही भाग फेकून देण्याच्या कामाचा होतो. तर ते नैसर्गिकरित्या आपलं शरीर काम करत असतो. पण तो थकतो केव्हा? जेव्हा आपण त्याला खूप काम देतो. रोटर जे आहे, मशीन आहे, तिला जठराग्नीला खूप काम दिलं काय होईल? जाम होईल ना. कोणतीही मशीन पहा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काही टाका, जात्यामध्ये जास्त तुरी भरून द्या, मशीनमध्ये एखादी कणकीचे गोळे दाबा जास्तीचे, ते त्याच्यामध्ये शेवड्या निघणार नाही. असंच आहे ते. ह्याच्यात आहे कुचकून नड्याकडे येतपर्यंत जर भरलं आपण तर काय होईल? जाणार नाही. आणि पचनक्रियेसाठी, त्याला पचनासाठी वेळ राहणार नाही, जागा राहणार नाही. म्हणून किती भाग अन्न असलं पाहिजे पोटात? पाणी किती भाग आणि अन्न किती भाग? किती भाग पाहिजे पोटामध्ये? अन्न किती भाग असलं पाहिजे? पाणी किती भाग असलं पाहिजे? एक भाग भोजन, 2 भाग पाणी, 1 भाग खाली पाहिजे. फुल भरून राहील, काम करणार नाही. कारण हवा पास होणे आहे, हवा खेळवणे आहे, त्या अन्नाला घुमवणे आहे. कसं घुमव? जाम जर राहील तर घुमवून गोल गोल करून त्याला बारीक करून फेकते वेस्टेज, जागा राहील तेव्हाच ना.
म्हणून 1 भाग अन्न, 2 भाग पाणी, 1 भाग खुला हवेसाठी असं देत आहे. तेव्हा शरीर निरोगी राहते. आणि आपण काय करतो, चांगलं झालं का ठुसू होतो, सुस्ती करत नाही आणि मग चालणंही होत नाही, पाऊल टाकणं होत नाही. ते असं भोजन करणे योग्य नाही. म्हणून भगवान बुद्धांनी मत्तंग युतंच भत्तस्मी, भोजनामध्ये मात्रा राखायला सांगितलेली आहे. मात्रा जर नाही राखली तर परिणाम भोगाला सांगितलेला आहे की भोगा, दुसरा भोगणार नाही आहे. कारण राजानं तसंच एकदा खूप खाल्लं, प्रसेनजित राजानं, आणि ठुसू खाल्लं. भगवान बुद्धाकडे प्रवचन ऐकायला गेला. प्रवचन ऐकायला गेल्यावर डुलक्या देऊन द्यायला. भगवान बुद्धाचा अनमोल धर्म ऐकायचा आहे, तो डुलक्या देऊन द्यायला. आता तो धर्म त्याच्या कोण्या कामाचा राहणार. भगवान बुद्धांनी मग त्याला उपदेश केला, ठुसू खाणे योग्य नाही आहे. त्याने झोप येतोच, शरीर आहे ते आळसाकडे जातो, म्हणून आपणच आपलं नुकसान करतो. त्यामुळे भोजन त्याची मात्रा असली पाहिजे, मात्रासोबत भोजन असलं पाहिजे, नाहीतर लाभ नाही होत. अशा प्रकारे वेळेवर भोजन केलं तर काही फरक पडत नाही, पण मात्रा असली पाहिजे, प्रमाण असलं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की जो व्यक्ती अवेळी खातो, 12च्या नंतरचं भोजन एखाद्या बिमार माणसाला चालते. थोडं खातो म्हणून, कारण त्याच्याजवळ जास्त खाण्याची क्षमता राहत नाही, म्हणून तो 12च्या नंतर खाऊ शकतो. पण जो निरोगी आहे त्याला 12च्या नंतर भोजन जमत नाही, आणि त्याने केलं तर त्याचे परिणाम त्याला भोगायला येतात. बिमाऱ्याचं घर आहे. पोट काय आहे? बिमाऱ्याचं घर आहे. आणि कशामुळे बिमाऱ्या होतात? साऱ्या बिमाऱ्या जेवढ्या होतात त्या अन्नामुळेच होतात. म्हणून म्हणतात अनतारी, अनमारी आणि अनविकार काळी. भोजन काय आहे? जितकं जगवते तितकंच मारते, प्राण गमावून घेते. प्राण कसा गमावते? तर भगवान बुद्धांनी एका ठिकाणी उपदेश केलेला आहे की प्राण कसा जाते. जर आपण विकारात भोजन केलं तर प्राण कसा जाते. तर एका ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलं की सामावती हे भद्रावतीची होती. भद्रावती नगरीचा एक सेठ होता, श्रेष्ठी. तो धनवान होता, व्यापारी होता. भद्रवतीय श्रेष्ठी असं त्याचं नाव होतं. तो खूप पैसेवाला, धनवाला होता. पण अचानक नगरामध्ये एक बिमारी पसरली. ती प्लेगची बिमारी. नाही, ते कशापासून होते? उंदरापासून, कोंबड्यापासून, डुकरापासून, गायीपासून. दासी हे दुसरीकडून विकत घेण्याची प्रथा होती. ते कसेही यायचे कोंबल्यासारखे आणि पाठवायचे. यामुळे कुटुंबामध्ये, परिवारामध्ये प्लेगची बिमारी पसरते. त्याच्यामुळे त्या गावामध्ये प्लेगची बिमारी पसरली आणि घर सोडावं लागलं. धन दौलत सारं सोडावं लागलं, बाहेर जावं लागलं त्या बिमारीमुळे प्राण वाचवण्यासाठी. तर 3 होते, पती पत्नी आणि मुलगी. 3 जण गेले घर सोडून. तर आता काही दिवस त्यांच्यासोबत जे अन्नधान्य होतं तर चाललं, शिदोरी असेल काही, ते खाल्लं त्यांनी. नंतर आता भूक लागली, काय करायचं? तर आई वडील म्हातारे आहे, लाईनमध्ये उभे लागू शकत नाही. म्हणून बापानं पोरीला पाठवलं. पोरगी एवढ्या श्रीमंत घराण्यातली, तिने आता लाज सोडून दिली. काय करायचं? पोटासाठी सुंदर किती दिसलं ना, काही दिसलं ना, किती मोठ्या घराण्यातली असताना सारी धनदौलत सुटलं बिमारीमुळे, जीव वाचवण्यासाठी काय करणार? मग जिथे भोजन शाळा होती
त्या ठिकाणी जाऊन लाईनमध्ये उभं राहणे. बापासाठी भोजन आणलं, आईसाठी 3 प्लेटा तिघासाठी आणल्या. तो हे घोषक श्रेष्ठीच्या घरी नेहमी भोजनदानाचे कार्यक्रम राहायचे. भिकाऱ्यांना, गरिबांना तिला माहीत होतं. आणि घोषक श्रेष्ठी हा तिच्या बापाचा मित्र होता, पण दूरचा, न पाहणं, एकामेकाला पाहिलं नाही, फक्त शाल पाठवणे, कोणत्या भेटवस्तू पाठवणे एवढंच. तिला माहीत होतं ही घोषक श्रेष्ठीच्या इथे जाते भोजन आणायला. 3 प्लेटा. बरेच दिवस भोजन मिळालं नाही. आता विकालाच भोजन खाणे आणि भोजन न मिळाल्यामुळे भुकेचा रोग वाढला, वेदना वाढल्या. मग तो भुकेचा रोग मिटवण्यासाठी काय करतो मनुष्य? खूप जोराजोरात खातो. का? बऱ्याच दिवसाचा उपाशी आहे, त्यामुळे जास्त अन्न खातो. मात्रा राहत नाही बऱ्याच दिवसाच्या उपाशी व्यक्तीला. हे तिघही जण बऱ्याच दिवसाचे उपाशी होते, परंतु भोजन आणलेलं पत्नीने आणि मुलीने आपल्या हिश्श्याचं काही भोजन बापाला, पतीला दिलं. त्याच्यामुळे त्याला जबरदस्तीने खाऊ घातलं. त्याने खाणं सुरू केलं. खाऊ खाऊ त्याचं अपचनामुळे मृत्यू झाला, मरण पावला. पुन्हा नंतर काही दिवस गेल्यानंतर पोरीनं भोजन आणलं मायसाठी. आता 2 प्लेटा दे. पहिले 3 होत्या, आता 2 दे. त्याच्यानंतर 2 प्लेटा घेऊन आली. आईला आपल्या हिश्श्यातलं चालू. तिनंही भरपूर खाल्लं भुकेपोटी, तेही मरून गेली. मग उरली फक्त सामावती. मग सामावती तिसऱ्यांदा गेली भोजन आणायला. एकच प्लेट द्या म्हणते. त्याला आला राग देणाऱ्याला. तो पाहतच होता. पहिल्या दिवशी तो खोटं बोलून 3 नेल्या, दुसऱ्या दिवशी तो 2 नेल्या, आणि आता म्हणतो 1. तू एकटी असून पहिल्यांदा 3 नेल्या. कुठे बोलतं? म्हणून तो रागावला ना, हाकलून दिलं. तिला सांगता ना. मग त्याने विचारलं की नेमकं तू 3 प्लेटा खोटं बोलून का नेल्या? खोटं बोलून नाही नेल्या म्हणते. माझे वडील होते, माझी आई होती म्हणून 3 नेल्या, आणि ते चारलं उपाशापोटी. वडिलांनी भरपूर खाल्लं, त्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दिवशी माझी आई मरण पावली. आता मी एकच आहे म्हणून मी 1 प्लेट नेत आहे. खरं बोलत आहे. आणि मग तिनं परिचय दिला. तेव्हा अरे माझ्या मित्राची मुलगी आहे तुझं. अरे तू माझ्या मित्राची मुलगी नाही, आजपासून तू माझीही मुलगी मानला. आणि जे मी आजपासून जे भोजनदान देतो, तू आता हेच काम कर, गरिबांना भोजनदान वाढायचं काम. या प्रकारे तिचे आईवडील गेले. कशामुळे? उपाशी जास्त दिवस राहिल्यानंतर जर आपण अचानक भोजन करतो तेव्हा ती भुकेच्या वेदना तीव्र होतात, कमी राहत नाही, वाढतात. किती खाऊ ना किती नाही असं वाटते. पहा तुम्ही उपवास करता, त्याच्यानंतर अशी भूक लागते रात्रीच्या वेळेला, मन होते की जाऊ का किचनमध्ये, आहे की नाही? इकडं मायबाप राहते, काही बोलणार का नाही, आहे का नाही, काही आता काही नाही, गंजा बनवून खाऊ का, विचार किती येतात. मोठ्या मोठ्या व्यक्तीला विचार येते. रात्री भूक लागल्यावर 12 वाजता झोप नाही लागत, या कडावर त्या कडावर पलटते, झोप नाही लागत. भुकेचा रोगच असा आहे भयानक. त्याच्या वेदना तशा आहे की सहन नाही होत. पण ज्याने आपल्या भुकेवर विजय मिळवला, त्यानं भोजनामध्ये मात्रा राखली, त्याला अकाल पडला, दुर्भिक्ष पडला तरी काही फरक पडत नाही, कारण तो विचलित होत नाही. त्याच्या शरीरावर त्याने ताबा मिळवला. आणि पुढे होते तशा लोकांसोबत जे खादाळू आहे, त्या लोकांचं कंट्रोल नाही आहे त्याच्या खाण्यावर, अशा लोकांसोबत होते की पुढे अकाल पडते, भोजनच मिळत नाही. मग त्याला विचारले काय खाऊ काय नाही, जिवंत कोंबडा आणू कोणाचं, की कोणाच्या शेतातलं काय आणू, की कोणाचं चोरून घेऊ, ती भावना उत्पन्न होते. खाऊ संयम नाही आहे. आणि ज्याने एक टायमाचं भोजन करू करू, उपवासात करू करू जे संयम पाळलेला आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. दुर्भिक्ष पडला, अकाल पडला, नाही मिळालं ठीक आहे, नाही मिळालं नाही मिळालं, संयमता आहे आपल्या मनावर, शरीरावर संयम आहे, शरीर जास्त अन्न मागत नाही, हे कारण आहे. म्हणून या प्रकारे
संयम महत्त्वाचा आहे. विकाल भोजन करू नये. आपण जे 12च्या अंदर भोजन करतो 11 ते 12 हे योग्य वेळ आहे. आणि जर काम करणारे लोक आहे, गृहस्थ लोक आहेत, तर त्यांनी 2 टाईम खाल्लं पाहिजे. 2 टाईमध्ये त्याला पाहिजे, कारण का काम करतात. पण अति नाही, अति तिथे माती होते. म्हणून आपण योग्य वेळेवर खाल्लं पाहिजे आणि आपल्या शरीराला लागते तेवढं खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाची मनाई नाही आहे. शरीर जेवढं मागते तेवढं, पण अति जर केलं तिथं माती होते. म्हणून भगवान बुद्धांनी विकालात भोजन करायचं नाही, म्हणजे योग्य वेळेवर करायचं. 11 ते 12चा वेळ योग्य आहे आणि 12पासून तर रात्रीचे 12पर्यंत पचण्यासाठी, अन्न पचण्यासाठी वेळ योग्य आहे. तर ते आपल्याला भरपूर काही एनर्जी देते आणि निरोगी ठेवते. म्हणून भगवान बुद्धांनी तो विनय दिलेला आहे, शील दिलेला आहे. या प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती तो भयवश कुपथगामी होत नाही, जो या 4 धर्मांना सोडून जीवन जगतो, तो कुमार्गाचा प्रवासी होत नाही, तो सत्य मार्गाचा प्रवासी होतो आणि सत्यावरच मार्गावरच चालतो. तो या 4 धर्मांनी युक्त होऊन सीधा सुगतीला जातो. कोणत्या 4 धर्मांना? तो ना अनुरागवश होतो, ना द्वेषवशमध्ये होतो, ना मोहवशमध्ये, ना भयवशमध्ये. या 4 धर्मांना सोडून त्याच्या बाहेर निघून वशमध्ये राहत नाही. अशा या मार्गावर असणारा तो लवकरात लवकर सुगती मार्गावर जात असतो. जो कोणी पुरुष कामभोगामध्येही लिप्त राहतो, जो कामभोगामध्ये लिप्त राहतो, असा व्यक्ती अधर्मामध्ये रुची ठेवतो. त्याची आवड कुठे राहतो? जो कामभोगामध्ये लिप्त राहत असतो त्याची आवड अधर्मात असते, धर्मात नाही. अधर्मात पालन करतो, म्हणून तो उपोषण करत नाही, कारण तो वासनाधीन असतो. आपल्या कामभोगामुळे तो कामभोगाचं चिंतन रात्रंदिवस चिंतन करतो. इकडे त्याची पत्नी उपोषण करतो, तो कामभोगाचं चिंतन करतो. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये सारे विकार भरलेले आहे, तो सुगतगामी होत नाही. त्याची पत्नी सुगतीगामी होणार, कारण ती संयम बाळगते आपल्या मनावर, आपल्या भुकेवर, आपल्या सौंदर्याच्या प्रसादनावर. विकाल भोजन करत नाही, नाचगाणे पाहत नाही, संयमित आपल्या मनाला आटोक्यात आणतो. आणि तो सैराचारी आहे, सैराट आहे. आपल्या मनाला सैराचारी जसं म्हणन तसं घुमवतो, तसा त्याच्या मागे धावतो. या प्रकारे संयम नसते, तो व्यक्ती सुगतीगामी नसतो. तो अधर्मामध्ये रुची ठेवतो. त्याची आवड जी आहे धर्मामध्ये विहारात येणार नाही, पती पत्नी सोबत राहणार नाही, धर्मग्रहण करणार नाही. असा व्यक्ती अधर्मामध्ये, अधार्मिक कृत्यामध्ये त्याची श्रद्धा, धार्मिक कृत्यामध्ये त्याची श्रद्धा नसते. अधार्मिक याच्यामध्ये त्याचं मन लागते. धार्मिक कार्य जर असेल तर कधीही तो पत्नीला साथ देणार नाही, किंवा पती धार्मिक असेल तर पत्नी साथ देणार नाही. त्या प्रकारे तो अधर्मामध्ये जाईल, पाणठिल्यावर जाईल, चौकात जाईल, TV पाहत राहील, 4 चौकात गप्पा हाकलेल, विनाकारणाच्या चर्चा करेल, पण विहारात नाही ना, धर्माच्या ठिकाणी बिलकुल नाही आहे. म्हणजे त्याचं चित्त कुठे? अधर्मात आहे, श्रद्धा नाही आहे. श्रद्धा नसल्यामुळे त्याचा धर्माचा गौरव करू शकत नाही, गौरव नाही. म्हणून तो राग द्वेष मोह यामध्ये फसलेला असतो. राग द्वेष मोह यामध्ये फसलेला असल्यामुळे अधर्मगामी आहे. आणि त्याची मग अधार्मिक व्यक्ती असल्यामुळे तो मार्गही त्याचा अधर्माचा आणि परिणामही दुःखदायी. आता अधार्मिक व्यक्ती, धार्मिक व्यक्ती यामध्ये भगवान बुद्धांनी पती पत्नीच्या 4 जोड्या सांगितलेल्या आहेत. धार्मिक कसा पाहिजे, अधार्मिक कसा असतो? पती पत्नीच्या 4 जोड्या कोणत्या आहे? पहिल्या प्रकारची जोडी आहे की शवासोबत वास करते. दुसऱ्या प्रकारची जोडी आहे शव देवासोबत वास करते. तिसऱ्या प्रकारची जोडी आहे की देव
शव देवीसोबत वास करते. आणि चौथ्या प्रकारची जोडी आहे देव देवीसोबत वास करते. 4 प्रकारे या धर्तीवर पती पत्नीच्या जोड्या आहे, 5वी जोडीच नाही. भगवान बुद्ध म्हणतात की या धर्तीवर 4च प्रकारच्या जोड्या आहे पती पत्नीच्या, 5वी जोडीच नाही आहे. मग पती पत्नी कसे असावे? शव शवासोबत वास करते, पहिली जोडी आहे या धर्तीवरची. शव म्हणजे काय? शव कशाला म्हणतात माहित आहे का? नाही, शव नाही माहित. मराठी शब्द आहे, शुद्ध शब्द आहे, भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेला आहे, मराठी शब्द आहे. पालीमध्ये शव. शववाहिका पाहिली का? रुग्णवाहिका पाहिली का? रुग्णवाहिका कशाला म्हणतात? रुग्णवाहिका हा कशाला म्हणतात? शववाहिका. मग ते तर शव कशाला म्हणतात हे तर समजलं पाहिजे. रुग्ण म्हणजे बिमार व्यक्ती वाहून नेण्याची गाडी आणि शववाहिका म्हणजे मेलेलं प्रेत वाहून नेण्याची मशान घाटापर्यंत घेऊन जाण्याची गाडी. मग शव म्हणजे काय? मेलेला मुर्दा, मृत शरीर, त्याला म्हणतात शव. मग शवासोबत वास करते ही पहिली जोडी आहे. कशी असेल ही जोडी पती पत्नीची? दोघंही अधार्मिक आहे, दोघंही धार्मिक नाही, दोघंही हत्या करतात, दोघंही चोरी करतात, दोघंही आपापल्या परीनं व्यभिचार करतात, कोणी कोणाला रोकत नाही. तो तिकडे ही इकडे. दोघंही नशा करतात, दोघंही दारू पितात, खर्रे खातात, तंबाखू खातात, दोघंही सिगारेट ओढतात. दोघांनाही धर्म रुचकर वाटत नाही, विहारात जाणे आवडत नाही, दोघांनाही आवडत नाही. धर्मग्रहण करण्यासाठी अजिबात दोघांनाही आवड नाही. त्यानंतर दोघांनाही सदाचारी सद्गुणी लोकांचे वचन रुचकर वाटत नाही, दुराचारी लोकांचे वचन रुचकर वाटते. दोघेही जुवा खेळणारे, आपल्या पैशाची बर्बादी करणारे, इकडून कमवून आणले का झेंडी मुंडी, गंजीपा, सट्टा, चालले आपापल्या पैशाला, मी माझं काही करीन. या प्रकारचे दोघंही पती पत्नी यांना गुरुजनाचे वचन रुचकर वाटत नाही, गुरुजनाची सेवा करूशा वाटत नाही, धर्म वचन ऐकूशा वाटत नाही, सत्कर्म करूशा वाटत नाही, दान धर्म करूशा वाटत नाही, शील पालन करूशा वाटत नाही. दोघंही पती पत्नी आपलं आपलं जीवन जगून आपल्या आपल्या परीनं मौज मजा करतात. हे काय? जिवंत असून मेल्यासारखे जोडी आहे दोघांचीही. मेलेले मृत आहे, जिवंत नाही आहे. जिवंत असते तर हातपाय हल्ले असते. कशासाठी? सत्कर्म. मानवाचे कार्य मानव जीवनी करावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हे आहे जिवंत व्यक्तीचं काम. आणि मेलेल्या मुर्द्याचं काम काय? काहीच नाही. आजचा आज पाहू, उद्याचं उद्या पाहू, खतम. या प्रकारची पहिली जोडी पती पत्नीची आहे दुराचारी. दोघाही नाही सत्पुरुष आवडत नाही, सदाचार आवडत नाही, सद्गुण आवडत नाही, विहारात जाणे आवडत नाही, धर्म ऐकणे आवडत नाही, दान देणे आवडत नाही, शील पालन करणे आवडत नाही. दोघांनाही या गोष्टी प्रिय नाही आहे. दुसरी जोडी आहे शव देवासोबत वास करते. दुसरी जोडी. आता देव म्हणजे कोण आणि शव म्हणजे कोण? देव शवासोबत, शव देवासोबत वास करते. शव म्हणजे मेलेला मुर्दा, जीवन नाही. देवता तुल्य पतीसोबत जीवन यापन करते दुराचारी स्त्री. सदाचारी पुरुषासोबत
त्याला विहारात जाणे आवडते, धर्म ऐकणे आवडते, दान देणे ऐकते, गुरुजनाचे वचन त्याला रुचकर वाटते, त्याला गलत मार्गामध्ये नशा आवडत नाही, चोरी आवडत नाही, व्यभिचार आवडत नाही, खोटं बोलणे आवडत नाही, कोणत्याही प्रकारे हिंसा आवडत नाही, पाचही दुराचाराचा त्याग करणारा व्यक्ती अशा पुरुषासोबत जी दुराचारी आहे, अशी स्त्री विश्वासघात करणारी आहे, रोज झगडे करणारी आहे, रोज कलह करणारी आहे, कमवून आणलेलं धन पतीचं नशेमध्ये किंवा अशा जुगारामध्ये हरणारी आहे किंवा मोजमजेमध्ये खतम करणारी आहे, पुढचं भविष्य न जाणणारी आहे, अशा प्रकारची स्त्री, तिला गुरुजनाचे वचन रुचकर वाटत नाही, असंत जनाचे वचन रुचकर वाटतात, अशा प्रकारची स्त्री मनमानी करणारी सत्पुरुषासोबत, सदाचारी व्यक्तीसोबत, सद्गुणी व्यक्तीसोबत जीवन यापन करत आहे, म्हणजे शव देवासोबत वास करत आहे. दुसरी जोडी. तिसरी जोडी आहे शव देवीसोबत वास करत आहे, की पत्नी तर धार्मिक आहे, विहारात जाते, धर्म ऐकते, दान देते, शीलपालन करते, पत्नी तर धार्मिक आहे, नशा करत नाही, चोरी करत नाही, हत्या करत नाही, व्यभिचाराचे विचार मनात आणत नाही, खोटं बोलून ठकवत नाही, कोणाची फसवणूक करत नाही, इतकी सदाचारी स्त्री, सेवाभाव, आणि अशा स्त्रीसोबत दुराचारी पुरुष, त्याला विहारात जाणे आवडत नाही, धर्म ऐकणे आवडत नाही, दान देणे आवडत नाही, शील पालन करणे आवडत नाही, सदाचारी लोकांची संगती आवडत नाही, दुराचारी लोकांचे वचन त्याला रुचकर वाटतो, टाइमपास करूशा वाटतो, कोणत्या ना कोणत्या चौकात, टीव्हीमध्ये, इकडे तिकडे टाइमपास करूशा वाटते, असा व्यक्ती मेलेला मुर्दा आहे, जिवंत नाही आहे, पण देवता तुल्य स्त्री सोबत जीवन यापन करत आहे. हा मुर्दा, मेलेला मुर्दा देवी सोबत वास करत आहे. अशा अशा जोड्या आहे धर्तीवर, बुद्धाने सांगितल्या. आता तुम्ही आपल्या जोडीत कोणत्या श्रेणीत बसता तर तुम्ही टोटल लावायचं आहे. आम्ही काही त्याला सांगत नाही की तुम्ही कसे आहे काय आहे, ते तुम्ही लावा. कोण कोणत्या जोडीत बसते हे भगवान बुद्धाने फक्त उपदेश केलेला आहे. आता तुम्ही ठरवा तुम्ही कोणत्या जोडीत मध्ये आहे. तर हे दुसऱ्या प्रकारची जोडी झाली. तिसऱ्या प्रकारची जोडी झाली की शव देवी सोबत वास करते, देवता तुल्य स्त्री आहे, की तिला प्रवचन ऐकते, दान देणे आहे चांगलं तिला आवडते, सदाचारी लोकांचे वचन रुचकर वाटते, सेवाभावी आहे, तिला रोज विहारात जाणे आवडते. पण आवडत कोणाला नाही? मेलेल्या मुर्द्या माणसाला आवडत नाही. विहारात जावं, धर्म ऐकावं, दान द्यावं, शीलपालन करावं, मेलेल्या मुर्द्याला आवडतच नाही. पण तो जिवंत असून मेल्या मुर्द्या समान आहे. मेलेला मुर्दा आहे, ना तो स्वतःच्या कामाचा आहे, ना आपल्या पत्नीच्या कामाचा आहे, ना मुलाबाळाच्या परिवाराच्या कामाचा आहे, ना समाजाच्या कामाचा आहे. फेकलेलं प्रेत कधीही समुद्र आपल्या अंदर ठेवत नाही. असा धर्मामध्ये टिकू शकत नाही. हे प्रेत समुद्र फेकून देते. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून धर्म सुद्धा याला फेकून देते बाहेर, की तू आपल्या कर्माचा परिणाम निश्चितच भोगणार आहे. म्हणून तिसरी जोडी काय आहे? शव देवी सोबत वास करते. आणि चौथी जोडी कशी आहे? दोघांनाही शील पालन करणे आवडते, दान देणे आवडते, एकमेकाचा विश्वास टिकवून ठेवणे आवडते, नशा करणे आवडत नाही, नशेपासून दूर राहणं आवडते, आणि धर्मश्रवण करणं आवडते, गुरुजनाचे वचन रुचकर वाटते, सेवाभाव जास्त आहे म्हणून विहारात जाणे आवडते. दोघांनाही आवडते. दोघंही शीलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे. म्हणून हे कसे आहे दोघे जण? देव देवी सोबत वास करते. चौथ्या प्रकारची जोडी आहे की दोघंही देवता तुल्य आहे. समाजामध्ये त्याची इज्जत आहे. ज्याच्या कोणाच्या घरी गेलं, या या बसा बसा, बऱ्याच दिवसांना आले तुम्ही, मस्त सन्मान गौरव भोगतात. हे दोघंही पती पत्नी देवता तुल्य आहे. म्हणून जोडपं असावं ते कसं? कोणत्या प्रकारचं?
चौथ्या नंबरचं असावं, चौथ्या प्रकारचं जोडपं असावं की देव देवीसोबत वास करते या प्रकारे. म्हणून ज्या व्यक्तीचा आपल्या मनावर कंट्रोल आहे, संयम आहे, विकारावर कंट्रोल आहे, विचारावर कंट्रोल आहे, त्या व्यक्तीसोबत कोण इच्छा करणार नाही. आणि असा व्यक्ती कोणाला आवडणार नाही? सर्वांना. जो आवडे सर्वांना, जो आवडतो देवाला तोच आवडे सर्वांना. मग जो सर्वांना आवडतो, देवता लोकांना प्रिय नसेल का तो? देवता लोक तुम्हाला मदत नाही करणार का? पावलोपावली तुमच्या सोबतच राहतात, तुम्हाला हानी नाही पोहोचू देत. कारण तुमच्याजवळ शील आहे, सदाचार आहे, सद्गुण आहे, दानाचे कर्म आहे, शीलाचं कर्म आहे, त्यागाचं कर्म आहे, सेवेचं कर्म आहे. म्हणून देवता तुल्य व्यक्तीसोबत देवताच वास करत, दुराचारी व्यक्ती थोडा करणार आहे. म्हणून तुमच्या अवतीभवती असे लोक वास करतात की तुम्हाला हानी पोहोचू देत नाही. आणि अशा लोकांपासून, प्रेतापासूनही हानी पोहोचू देत नाही, बचाव करतात. म्हणून बने तोपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजे की आपला सहवास कोणत्या व्यक्तीसोबत असला पाहिजे? देवतासोबतच असला पाहिजे. म्हणून प्रयत्न केले पाहिजे त्याला सुधारण्याचे. म्हणून ह्या 4 जोड्या भगवान बुद्धांनी सांगितल्या धरतीवरच्या. शव शवासोबत वास करते, दुसरी जोडी शव देवासोबत वास करते, तिसरी जोडी शव देवीसोबत वास करते, चौथी जोडी देव देवीसोबत वास करते. या 4 प्रकारच्या जोड्या या धर्तीवर आहे. आता तुम्ही कोणत्या प्रकारच्या जोडीमध्ये मोडता, कोणत्या प्रकारच्या श्रेणीमध्ये येता, तुम्ही ठरवा, अंदाज लावा की खरंच आमची जोडी देव आणि देवीची आहे का. ह्या अशा जोड्या धर्तीवर म्हणून सुधार झाला पाहिजे. याच्यासाठी धर्म आहे आणि तुम्ही तसे बनले पाहिजे, याच्यासाठी उपदेश आहे. कृतीमध्ये उतरवता आला पाहिजे आणि अशा प्रकारची जोडी दिसली पाहिजे या धर्तीवर, जो आज सर्वांसाठी आदर्श ठरेल. म्हणून आणि आपल्याला त्याचा परिणामही चांगला येणार. यासाठी पती पत्नी देवता समान असले पाहिजे, देव आणि देवी समान असले पाहिजे. त्यांची पूजा होते, त्यांचा सन्मान होते, त्यांचा गौरव होते, त्यांना हर गोष्ट प्राप्त होते. 4 चौघात जाओ, हजारो लोकात जाओ, कोणत्याही सभेत जाओ, श्रमणाच्या, ब्राह्मणाच्या, क्षत्रियाच्या, वैश्याच्या, कोणत्याही सभेत जाओ, सन्मान आणि गौरव भोगतात. कोण? देव आणि देवी. या प्रकारचे पती पत्नी असावे. म्हणून आपला विश्वास कधीही गमावता कामा नाही. आणि शील सदाचाराचं जीवन हे आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, समाजासाठी केव्हाही लाभदायक आहे. म्हणून अशा प्रकारे आज आपण विकालात भोजन करून आपण आपल्या इच्छा वाढवणे आणि संयम न ठेवणे याने आपली हानी होतो. म्हणजे जीवसुद्धा चालला जातो. अवेळी खाणे आणि ठुसूठुसू खाणे, संयम नसणे याने जीव गेला. सामावतीच्या आईवडिलाचा जीव गेला. म्हणून विकाल भोजन करू नये. समयावर कालिक भोजन करावं आणि वेळेमध्ये भोजन केलेलं लाभदायक आहे. तर अशा प्रकारे आपण आज विकाल भोजना वेरमणी या शिलावर प्रकाश टाकला आणि याचा आज अभ्यास केलेला आहे. तर आज आपण जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, या पुण्याच्या बलाने धम्मश्रवण करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे, मी धम्मदेशना करून जे केलेलं आहे, हे पुण्यकर्म 4ही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो. माझ्या गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, ज्यांनी मला जन्म दिलेला आहे, या धर्तीवर आणलेला आहे, माझ्या मातापित्यांना हे पुण्यकर्म पोहोचो आणि त्यांना या पुण्याच्या बलाने श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. ज्यांनी मला या चिवरामध्ये आणलेलं आहे त्या गुरुला हे पुण्यकर्म पोहोचो आणि या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधु साधु.